हे कोणते क्वार्टर आहे? तर भावांनो पंचमी महादेव मंदिरला आलो आहे बघा. बॅक साईड तो मला दाखवतो, ठीक आहे? एक मिनिट थांबा. आता विहीर पाहतो मला. विहीर बघा तुम्ही, रहस्यमय विहीर आहे. पूर्ण महादेवाच्या पिंडीवाणीचा आकार आहे. तिकडे तुम्हाला दिसेल तर महादेवाचा नंदी पण आहे. झुमकर अजून ते बघा. हां, हे महादेवाची पिंड ही इथं. ही महादेवाची पिंड आहे. आणि ह्या महादेवीचे सॉरी ते नंदी महाराज तिथं बसलेले. ती महादेवाची पिंडीवाणी ही पूर्ण विहीर आहे. खूप जुनी विहीर खूप जुनी. एक शक्यता असं आहे की याच्यामध्ये आतमध्ये नाही का महादेवाची पिंड ठेवलेली असणार. आता जी विहीर बघितली ना ती खूप जुनी विहीर आहे बघा. आणि खूप चांगलं असं वाटतं जसं काही पिंड टाईपच पूर्ण आकार आहे बघा विहीरचा. बघितला असेल तर खूप छान विहीर आहे. खूप ओल्ड आहे, खूप जुनी विहीर आहे. खूप भारी आहे. पंचमी महादेव मंदिरमध्ये आल्यानंतर खूप भारी वाटतं. पण एकदम शांती वाटते. याचा भावना मंदिरामध्ये दर्शन करायचं. ते टिका लावतो मी. तर भावांनो दर्शन झालेत बघा पंचमी मंदिर. आता जाऊ घरी. सकाळपासून एक तर कॉलेज हे खूप बोर झालं आता. चला आता घरी चला. 2 दिवसांनी मला फोन लावा लागला. त्याला कळून देणार तू राहिलो. आता दर्शन वगैरे केले आम्ही. कॉलेजून आले. थोडा अवतार थोडा इश्यू आहे पण दर्शन वगैरे एकदम ठीक आहे. आपलं पिल्लू काय म्हणतो? जय श्रीराम. चांगले झाले दर्शन वगैरे एकदम ओके. मध्ये प्राचीन मंदिर आहे आपल्या जालन्याचं पंचमुखी महादेव मंदिर. खूप जुनं मंदिर आहे भावांमध्ये. आणि खरं येत जा बाबा पंचमी महादेव. कोणी बघत असेल ना आपलं हिंदू तर येत जा, दर्शन करत जा. मग सोमवार टू सोमवार येत जा. ठीक आहे, चलो बाय.